डोळ्यात पाणी आणून स्वतःलाच विचारतोयस ना की माझं नशीब काय एवढं फुटकं आहे। आज तुला रडताना बघून मला राहवलं नाही, म्हणून आज मी तुला सांगायला आलोय की ज्याला तू तुझा शेवट समजतोयस ना, ती तर फक्त तुझ्या यशाची सुरुवात आहे। अरे, लोकांच्या प्रगतीचे इमले बघून स्वतःचं छोटं घरकुल पाडण्याची भाषा का करतोयस? तुला काय वाटतंय मी तुला विसरलोय? नाही बाळा, मी तर तुझ्या त्या प्रत्येक रात्रीचा साक्षीदार आहे, जेव्हा तू उशीवर डोकं ठेवून गुपचूप रडला होतास। तुला वाटतंय की तुझं आयुष्य थांबलंय, पण बाळा विसरू नको, शांत पाणी नेहमी खोल असतं। तुझ्या आयुष्यातली ही शांतता म्हणजे एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता आहे। बाळा, तू जेव्हा म्हणतोस ना की सगळ्यांचं चांगलं होतंय, मग माझंच का नाही, तेव्हा मला हसू येतं। अरे, समुद्राला भरती यायला वेळ लागतो, पण जेव्हा भरती येते तेव्हा ती पूर्ण किनाऱ्याला केवीत घेते। दुसऱ्याचं बघून तू स्वतःचा प्रवास का थांबवतोयस? प्रत्येकाचं घड्याळ वेगळं असतं, कोणी माग पडलं नाही, तू स्वतःच्या वेळेत आहेस। अरे बाळा, विसरलास का? जेव्हा शेतकरी शेतात बी पेरतो तेव्हा ते बी मातीखाली गाडलं जातं, त्याला जमिनीखाली अंधारात राहावं लागतं, वरतून मातीचा भार सोसावा लागतो। त्या बीजाला वाटत असेल की माझं आयुष्य संपलंय, मातीत गाडून टाकलंय, पण खरं तर ते गाडलं गेलेलं नसतं, तर ते पेरलेलं असतं। काही दिवसांनी त्यातूनच एक डौलदार वृक्ष बाहेर येतं। तुझं आयुष्यही सध्या असंच मातीखाली दबलेलं वाटत असेल, पण ही माझी तुला पेरण्याची वेळ आहे। भविष्यात तू एक मोठं वृक्ष बनवून जगाला सावली देशील। हा संघर्ष तुला वाढवण्यासाठी आहे, तू फक्त कष्ट करत राहा। तुझ्या नशिबाच्या बंद दरवाजावर मारलेली प्रत्येक थाप मी ऐकतोय। तो दरवाजा मी उघडणार आहे, पण जेव्हा तो उघडेल ना, तेव्हा तुला मागे वळून बघण्याची गरज पडणार नाही। लोकांची प्रगती बघून तुझं मन विचलित होऊ देऊ नकोस। त्यांना जे मिळाले ते त्यांच्या वाटणीचं होतं, पण तुला जे मिळणार आहे ते तुझ्यासाठी मी स्वतः निवडून ठेवलंय। मी तुला साधं द्यायला बसलो नाही, मी तुला सर्वश्रेष्ठ द्यायला बसलोय। बाळा, लक्षात ठेव, वाघाची 2 पावलं मागं पडली याचा अर्थ तो हरला असं होत नाही, तो एक मोठी झेप घेण्याच्या तयारीत असतो। तू सुद्धा मोठी झेप घ्यायसाठी तयार होतोयस। संकटाच्या लाटा आल्या की घाबरून का जातोस? लाटा कितीही मोठ्या असल्या तर त्या समुद्राच्या वर असतात। समुद्राच्या तळाला कायम शांतता असते। तू माझ्या नामाच्या तळाला येऊन बस। जगाची चिंता सोड, कोणाकडे काय आहे यापेक्षा तुझ्याकडे मी आहे हे लक्षात ठेव। ज्या दिवशी तुला वाटेल ना की आता सगळं संपलंय, आता मार्ग उरला नाहीये, त्या दिवशी फक्त डोळे मीट आणि माझं नाव घे। मी तिथेच उभा असेल तुझा हात धरायला। मी तुला कधीच वाऱ्यावर सोडणार नाही। काळाचा महिमा मोठा आहे, वेळ लागेल, पण तुझं सोनं नक्की होईल। आता डोळे पुस आणि शांत झोप। उद्याचा सूर्य तुझ्यासाठी यशाची नवीन किरण घेऊन येईल। आणि बाळा, तुला जर माझ्या शब्दावर पूर्णपणे विश्वास असेल तर तुझी ती इच्छा आणि माझी शिकवण मनाशी धरून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस। तुझं कल्याण होईल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामींचे असे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी भक्त माऊली या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।